मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सकाळ सकाळी गंग्या कब्बर ढकलून आला. सरळ शालीच्या पालात घुसला. ती स्टोव पेटून त्यावरती भाकरी भाजत होती. आयला ह्यो फरास खाना कवा आणलास? 2 दिवस झालं. इष्टूवर स्वयंपाक लय कमाई होत्या वाटतं. का पोटात दुखतंय व्हय तुझ्या? हे बघ शालन, तुझ्या बाला मरण्याआधी मी शब्द दिला होता. कसला शब्द? शालीला जीवात ठेवून सांभाळीन. म्हणजे ठरवून मारलं म्हण की बापाला. छ्या, तो आपल्या पापानं मेला. मजी वाईट माणूस. माझ्या मुकीशी त्याचं लपड होतं. कोलाटीनं आणून ठेवली होती बारामतीची, म्हणून तर तुझ्या आईच्या टकोऱ्यावरती परिणाम झाला. जा शाणा हो, लवकर पळायचं बघ हितनं. हे बघ शालू, उगी मातीची चित्र करून तू गावगाव फिरू नगस. माझ्या पालात येऊन राहा, आरामात खा. का हातपाय मोडल्याती व्हय माझं? का देवानं कमवायची अक्कल दिल्याली नाही? अक्कल नाही तुला. नुसती माझ्या जवळ राहा. दिसाला इसाचा तुकडा देतो. त्या मुकीला कुठं सोडणार हायस? ती ठिकरी व्हय? उंदराच्या गोळ्या घालून एका दिवसात हुत्याची नव्हती करेन. तुला घातला डबऱ्यात मुडद्या, म्हातारा झालायस ना भाड्या. तिने लोखंडी फुकणी घेतली, ठोकायला सुरुवात केली. निब्बार चोपला. डोसकं गवसून तडाका दिला तसं पडलं खाली. गुडघ्याच्या वाटीवरती झनाट दिलं. वडत नेऊन टाकलं पालात. मुकी होतीच. ए मुके, ह्या भाड्याला काय खाया घालू नगस, लय माजलय. मुकी खुळ्यावाणी बघत राहिली. बाहेर खुळी नाचत होती, टाळ्या वाजवीत होती. ती पुन्हा भाकरीला बसली. झुणका गरगाटला. पालातनं किरसुणी फिरवली. तेवढ्यात आलाच माहुण्या. झालं का जेवण शालूबाई? नाही. य बस. तोंड पाडले का म्हणून एवढं म्हणायचं? तो यम लागलाय नव माग माझ्या. गंग्या, म्हातारं सोलापुरी चादरीत घालून पाचटीत जाळलं पाहिजे. चादर जळल पर त्यो जाळणार नाही. का? सापाला मरण नसतं, दुपटूनच मारावा लागतोय त्याला. वराडलाच गंग्या पालातनं. भुसकून मारीन शाले. कोण भाडखावा आणलायस पालात? साली गारुड्याची वस्ती माझी हाय. मला विचारल्या पगार कुणी पाय ठेवायचा नाही हिथं. बराच बडबडत होता. शालीनं साप दुर्लक्ष केलं. दोघांनी 2 थाळ्या घेतल्या. वाढलं. खा. काय ध्यान देऊ नकोस त्या गिधाडाकडं. मी तर वैतागल्या पार बघ म्हवण. आमच्या पालावर येतीस का तू राहिला? आज एकटा वराडतोय, उद्या सगळी वस्ती बोलल. जेव. गरम भाकरी आणि झुणका. पोटभर जेवली तर दोघं. खुळीचं काय खरं नव्हतं. कवाबी जेवायची. तिच्यासाठी भाकरी झाकून ठेवली. रंगीत पोपट ठेवल्यालं टोपलं घेतलं. निघाली. आता पाऊस थांबला होता, तरी कुठं कुठं चिकचिक होतीच. गप्पा मारत दोघं बी निघाली. शालीपुढं माहुण्या अगदीच पोरकट वाटत होता. तिने मधीच विचारलं, वय किती र तुझं म्हणायचं? कुणाला माहिती, आईला विचारायला पाहिजे. तरी पण असल 17-18 का? आता लगीन करून टाक बाबा. छे, आय म्हणते अजून 5 वर्ष करायचं नाही. थोरल्या भावाचं लगीन झाल्याशिवाय. भाव आहे वय थोरला तुला? तर इष्टीमध्ये कंडक्टर हाय. काय म्हणतोयस काय? मग कशाला ऐकतोय चिमण्या तू? तो गिन्नी देत नाही घरी, कवा तरीच पाठवतो. काय करतो पगाराचं मग? काय माहिती. वर्षासा महिन्यातनं येतो या घरी. त्याला घरात कशाला येऊन देतायसा? स्वार्थी माणसापासनं जपून राहावं भल्या माणसांनी. पण मला एक गंमत कळली या. आईला सांगणार नसशील तर सांगतो बघ तुला. काय? दादानं बाय ठेवली या. तो शिरपती सांगत होता. शाली गप्प झाली. काहीही न बोलता त्याच्या मागोमाग त्याच्या पालावर आली. महुण्याची आई भिरभिर करत होती. लाल हिरवी रंगीत चक्र. मनगटागत बांबूला चहू अंगानं 50-60 चक्र खवल्याली. मावशी, कुणी बनवली ही म्हणायची? मॅच बनवली. झकास आहे ती. मालात बदल असला म्हणजे खब्बे वाढतो. एसटी स्टँडवर नुसती चक्कर मारा, तासात खपत्याती बघा. वय पोरं ठोरं मागत्याती. मुद्दाम त्यांच्या भोवतीनं फिरायचा. देत्याती 4 शिव्या पर घेत्याती. बस एवढं चहाचं पाणी पे. मावशीनं चहा पुढं ठेवला.
मग हळूच म्हणली, तो गंग्या दाढीवाला कोण ग तुझा? बापाचा मैतर हाय, वाईट माणूस हाय. काल मला दम द्यायला आला होता. म्हणला पोराला वस्तीवरती पाठवू नगस, डुबून ठेवीन. मग म्या उचलली पार तसा पळाला. लय बोलला असता तर मुरगालाच असता बघ. हाणायचा नाही वय धरून. मला म्हणतो रान बनून राहा. आता तुम्हीच सांगा मावशी, मला बापावाणी त्यो. गप बसायचं नाही. आला अंगावकी घ्यायचा शिंगावर, चुपून चुपून काढायचा. एकदा रातचा घुसला होता पालात. आता र देवा, कसली पिढा म्हणायची ही. राहतीस कशाला ग तिथं तू? मग कुठं व जायचं? हाय कोण आपलं? हित येऊन राहा. खरंच शालन तू राहा हित. महुन्यानं बी आग्रह धरला. डोळं पुसत शालीनं पाठी उचलली. पुढचं पुढं. आत्ता तरी मी याबद्दल काय बोलू शकत नाही. माझ्यामुळे कुणी अडचणीत यावं असं मला वाटत नाही. चला. गेली शाली. तिच्या माग भिरभिर नाचवीत महुण्या. मावशी विचारात पडली. तिला शालीचं जास्तच कौतुक वाटायला लागलं. किसना नदी पाण्यानं तुडुंब भरल्याली. असं 4 दिवस पाणी वाढत राहिलं तर पूल पाण्याखाली जाईल अशी तऱ्हा. मैंदाळ पाणी. धरणात पाणी वाढलं की देत्या ती खाली सोडून. त्यात ह्यो असा पाऊस. म्हवण तुला गळानं मासं धरायला येत्या ती का र? वय तुला ग. मी माझ्या बाबाबर जायाची माशाला. एकदा बसूया का र नदीला? गळ नाही तर माझ्याजवळ छड्या बघायला पाहिजे त्या. बघू की सगळं. गळ नेऊ जाताना तंगसाची गुंडीच न्यायची. गुंडी कशाला? गरजपुरतं 20-22 फूट. चालतंय की. चहा मारूया कुठंतरी. गारठा बी लय जाणवतोया. पावसात तुझी भिरभिरी टिकायची का र? मस्त मोठा प्लास्टिक कागद आणलाय मी. धंदा करायचा म्हणजे टकुरा जाग्यावरती ठेवावं लागतंय अक्काबाई. शाली हसली. दोघं गप्पा मारत नाक्यावर आली. गाडा गाठून चहा पेली. गाठलं स्टँड दोघांनी. ना चिखल ना फिकल. आरामात आतनं चक्रा मारायच्या. शाली तर पोपट मोर नाचवीत बासरीवरती गाणं म्हणायला लागली. नाच रे मोरा आंब्याच्या बनात. माणसं खुश. गाडी नसल्यानं आधीच कटाळल्याली. त्यात एकामेकाची तोंड बघून बघून वैतागल्याली. बाका गणिक 2 पोरं तरी ती हिरवं पोपट आयाबायाच्या गळी पडून इकत घ्यायची. 10-15 पोपट खपला असत्याली नसत्याली. आलाच एक पोलीस. उगी वाळका पण मिशा पिळत होता. हे पोरे, परवाना काढलायस का ग? कसला परवाना? किसको पुचकर धंदा कर रही हो? चलो, जवाब घ्यायचाय मला तुझा. शालीला काय करावं समजेना. तिनं ओळखलं. 5 रुपये काढण्यासाठी मुर्दा दम देतोया. ती जाग्यावून हल्ली नाही. तशीच बाकड्यावरती बसली. सगळं मोर पाटीत घातलं. त्यावर धडपा झाकला. हात बांधून आरामात बसत म्हणाली. काय म्हणला हवालदार? लायसन दाखव पहिलं. राजरोज स्टँड वरती खिळणी इकत्यास वय. दुसऱ्याचं खिस कातारण्या परास हे चांगलं. टराकला हवालदार. तशी खळाळून हसली शाली. पाटी घेऊन उठली. चला हवालदार, चा पाजते. भिरभिर नाचवीत हाटीलात मागोमाग आलाच महुण्या. हवालदार त्याच्यावर बी वैतागला. वैतागू नका साहेब, भाव हाय धाकटा माझा. हे घ्या. काय अवघ 5च? हा, हे 5 माझ्या आणि माझ्या भावाचं. दिसभर अंग ताटवीत फिरतोया तवा कुठं अन्न भेटतया. तुम्ही वस्तीवर येऊन बघा साहेब. 2-2 दिवस चुली पेटना झाल्या ती. पोलिसानं पैसे घातलं तर खिशात. चहा पेत म्हणला. कुठं उतारलायसा तुम्ही? नळावरती, मोकळ्या माळाला. कंच्या जातीची ग तू? आम्ही गारुडी हाय. गारुडी? मूळ कुठलं म्हणायचं? तिकडलं, बार्शी करमायाकडचं. काय नाव म्हणलीस बापाचं? बहिरू काय का? वळखतासा वय? नाही, असं कर, हे 5 रुपये ठेव. माझं ऐक. कवाबी या दोघं हित राजरोज धंदा करा. पर साहेब, पैसा? हे ठेवा की पैसा. मी बी गारुड्याच्याच जातीचा हाय. 4-6 सालामाग साप नाचवीत पैसे मिळवायचो. उन्हातानाचं पोटात काय बी नसायचं. जातीचं दुखणं जातीला कळतंय पुरी. आमचा एक पाहुणा हाय तुझ्या वस्तीत. कोण सुदाम मामा, माझ्या आईचा सख्खा भाव. वय? हाय हाय. म्हणजे तुम्ही कुठलं मूळचं? आम्ही बारामतीकडचं. थांब, मिसळपाव मागवतो.
ती नको म्हणली तरी त्यानं मिसळ पाव मागिवला. पुन्हा चहा पाजला. मामाला खर्चासाठी 20 रुपये दिलं. वर कानात सांगितलं, भाच्यानं दिल्या त्या असं सांगू नग. का मामाचं काय नाही, पर मामी रागात हाय. त्याच्या गोकीबर लगीन नाही नवं लावलं. 4 सालापासनं टपाल नाही, बोलणं भाषण नाही. गोकी तरी कुठं फिराकती. मला ती पसंत नव्हती तर का गळ्यात घोरपड घ्या. पुन्हावर मामी 3000 मागत होती. सुदाम मामा मातूर चांगला हाय. या की एकदा वस्तीवर आमच्या. कशाला? मामीच्या शिव्या खायला? तसं काय नाही, आमच्यात या जेवायला. मस्त मटाण करते. बाप काय करतो ग तुझा? गेला साप चावून. हवालदार गप झाला. शांतपणे आपल्या ड्युटीवरती निघून गेला. शाली माहुण्याकडे बघत म्हणली, गारुड्याच्या जातीतलं हाय पर केवढं साहेब झालंय. मग बरी जात देहनात आली त्याच्या, नाहीतर 10 रुपयाला कातारला असतं त्यानं. चला, तासात खपला पाहिजे सगळा माल. जाताना गळ घ्यायची आठवण कर तेवढी. 4 वाजेपर्यंत सारा माल खपून जोडी बाजारपेठेकडे वळली. दाणं, गूळ, पावडर, मीठ, मिरच्या घेतल्या. भाजीला वांगी कुठं कारली घेतली. निघाली पिशवी धडप्यात बांधून. अरे म्हवण, गळ राहिलं की र, कुठं मिळत्याली? इचरायचं सामानाच्या दुकानात. 4 ठिकाणी विचारल्यावरती मिळतंय सारं. गळाच्या पुड्या पैशाच्या पिशवीत घालून पोराठोरासनी 8 आण्याच्या गोळ्या घेऊन निघाली जोडी. आता आभाळ पांगलं व्हतं. लय दिसातनं ऊन पडलं व्हतं. सारी वस्ती झळाळून उठली व्हती. पाखरं बसल्या वाणी सगळीकडं पंख पसरून बसल्याली पालं. आपल्या पालाकडं वळताना महुण्या म्हणला, उद्या कवाशी जायचं हाय. उद्या माल खपवायला नाही जायचं, निवांत माशाला जायचं. वय वय, हसला महुण्या. जो तो तडाक्यावरती आपापल्या पालाकडं झुकला. 10च्या पुढं जेवण आटपून माशाला जायच्या तयारीनं शाली महुण्याची वाट बघत बसली होती. पण महुण्या यायचं काय चिन्हच दिसत नव्हतं. म्हणून ती सहज लेपट टाकून आडवी झाली. पुढच्या मातीत खेळणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लांची गमजा बघत बसली. दोन्ही बी बेवारशी पिलं. आईबापाचा पत्ता नसलेली. कुठनं आली वती कुणान ठावं. आजच दिसत होती. याग पांड होतं काळ पांढरं. कपाळावरती आबीर बुक्का लावल्या वाणी काळी टिकली. दुसरं तपकिरी, जरा हडकुळं होतं. पण दोन्ही बी चलाक. आळीपाळीनं एकमेकांच्या उरावर बसायची. खोटं खोटं चावायची. मनात कसलं पाप नसल्याने ती देवाची लेकरं बघून ती बी भारावली. हळूच हात लांबिवला. भाकरीचं टोपलं वडलं. अर्धी भाकरी ताटात कालिवली. दुधाचा टाक वतला. चुकचुक करून बोलिवली तर पुढं आली शेपाट नाचवीत. भाकरी बघून पालथी पडली. एवढीशी नखा एवढी जोडी. लबा लबा खायला लागली. पोट भरलं तसं तिथंच तिच्या जवळ शेपाट हलवीत बसली. सुदाम मामा आलाच झोळी घेऊन. काय शालू, कुत्री ग कवा पाळलीस? पाळल्या ती कुठली, आल्या ती कुठनं तरी. चांगलाय 4 घास घातलंच ते बरं झालं. दत्ताची खंडोबाची ही लेकरं आहे ती. चालला वय धंद्याला मामा. मग आता बसून ग काय करायचं? तुझी मामी अशी तोंडानं फटकाळ हाय. सवता काम करणार नाही, दुसऱ्याला करू देणार नाही. बसा की, पान हाय का? हाय की. सुदाम मामानं बैठक मारली. पोतडीतनं काढली पानाची पिशवी बाहेर. मांडीवरती पान घासत म्हणला, कंस कुठं गेला? गंग्या व्हय, खपला असल कुठं तरी. हलकट माणूस. 2 दिवसामाग पंचायत बसली होती. म्हणला मी लगीन लावणार हाय शाली संग. काही विरोध आहे का कुणाचा? मग म्या म्हणलं हे चांगलं नव्हं. दोस्ताचं लिकरू डोळ्यातल्या बुबळावाणी जपायचं सोडून ही काय लावले ती नखरं? भिराडला असल तर धावला मारायला अंगावर. पर आपण गप नाही बसलो. खरं सांगू का मामा, मी तर टकुऱ्यात धोंडाच घालणार हाय त्याच्या. आपण वाकडं चालायचं नाही. काय कात घे की. पान तोंडात टाकून ते उठणार तशी ती म्हणाली, भातचा पोलीस हाय वाटतं तुमचा? व्हय, पाटणला असतो या. हिता आलाय बदलून. काय म्हणतीस काय? देवा शपथ, सुटली म्हणा. मला काल भेटलं होतं हवालदार. लय चांगला पोरगा गुणानं. ही काय 20 रुपये दिल्या ती तुम्हाला. त्याने नोट घेतली. कपाळाला लावली. दणकीत सारली.
आरामात मांडी घालून बसला. इकडं तिकडं बघत म्हणला, एक बोलू का ग? त्यात काय विचारायचं? पोरगा कसा वाटला? लय चांगला आहे ती स्वभावानं. मला आणि महुण्याला पाव मिसळ बी चारली. तुम्हासनी बी हे पैसे दिल्या ती. वस्तीवरती येणार हाय म्हणल्या ती. तो हित येण्याआधी आपणच तिकडं जावं. का व? तुला आवडला ना त्यो? बस तर टाकूया लगीन जमून दोघांचं. काहीतरीच असतं या मामा तुमचं. चेष्टा करत नाही पुरी, खरं तेच बोलतोया. मामीला काही ह्यातलं कळून देऊ नगस. परस्परच जमवून टाकायचं. गंग्या येईल की आडवा, त्याला गुतवून टाकायला हवालदार हाय तयारीचा. लय हुशार पोर. आई मिली पर म्याज आपला. मामीच्या वैतागानं येत नाही बिचार. चलतो आता. संध्याकाळी जेवायला इकडं या. काय खास बेत हाय? माशाचं कालवण करती की झणझणीत? मग काय, एका पायावरती पळत येतो की. देवाचं नाव घेत पळाला सुदाम मामा. शाली उठली, फुटक्या आरशात बघितलं. पान चांगलंच रंगलं होतं. निघाली भराट्यावरती महुण्याच्या पालाकडं. किती उशीर वाट बघायची? बस की अक्का. अगं माशाचा खेळ 4च्या पुढं. उन्हाचं नाही काय लागत. दानवं काढलंस का र? ते काय 5 मिनिटाचंच काम. बस आई ग, अगं चा कर ग वायस. चहा होस्तवर महुण्यानं दानवं काढलं. माशाला एक पिशवी घेतली. गळाच्या छड्या खांद्यावरती टाकत म्हणला, पिलीस ना चा? चल की ग आता. येऊ का मावशी? पायाकडं बघून जावा. नदी ऐसपैस पसारल्याली. एकाकडे न शौरीचं बन माजलेलं तर दुसऱ्या बाजूला साऱ्या इटाच्या भट्ट्यासनी ऊत आल्याला. कुठतरी एखादं वणग दिसत असल्यालं. जोडी शौरीच्या गर्दीतनं वाट काढत एका शांत ढॉवर आली. कडेनं मोळकांड, जंगली झाडं माजलेली. त्याची गार सावली पडल्याली. पोती टाकून जोडी बसली खाली. महुण्यानं दानवा लावला दोन्ही गळासनी. टाक इकडं. लय ब्यात टाकू नगस. मरळी मोळकांडात असत्या त्या. लाल तोंडाचा लावलायस ना दानवा? आईला मासबी रसेक झाल्या ती. टिपरीवरती ध्यान ठेव. दोघं बी अंड्यावरती बसलेल्या पाखरावाणी गप झाली. नजार टिपरीवर. शालीच्या टकोऱ्यात माशापेक्षा हवालदार खेळत होता. सुदाम मामाचं बोलणं तिला आतल्यात गुदगुल्या करत होतं. महुण्या एकदम वराडला. बघत्यास कुठं गा का? टिपरी पळवली की ग माशानं. वड लवकर. वडून बघती या तर गळ मोकळा. दानवा पार पळवला होता माशानं. महुण्यानं पुन्हा दानवा लावला. टाक अलीकडं. लैबी टिपरी पुढं जाऊ देऊ नगस. बोलत बोलत महुण्यानं फटकारा मारला. 4 बोटागत खवली बाहेर काढली. शाली लागली नाचायला. गणगवळण तू केलीस म्हण की. अगं माझ्या गाळाला खवली लागली, पर तुझ्या गाळाला हवालदारच लागतोय का नाही बघ. काय म्हणलास? की चाळतीयास काय? मळ्या माशाला आम्ही हवालदार म्हणतो. ती खळखळून हसली. हिरव्या गार शौरीच्या बनावर एकाएकी पिवळी धम्मक किरणं पडली. ती काळजातनं तरारून उठल्यासारखी प्रसन्न झाली.